आकाशने तिच्या चेहऱ्यावरचा भाव ओळखला आणि तो थांबला. त्याने खोल श्वास घेतला आणि थोडा बाजूला झाला. मानसी हलकसं हसली आणि लाजली. तिच्या अचानक बदललेल्या मूडमुळे आकाश गोंधळला. त्याचा गोंधळलेला चेहरा पाहून ती खडखडून हसली. यावेळी तिनेच त्याला बेडवर ढकललं. अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या मनातील अपराधीपणावर मात केली आणि एकमेकांच्या मिठीत त्यांना खरी शांती सापडली. त्या रात्री त्यांनी आपल्या प्रेमाला पूर्णपणे स्वीकारलं. आकाश आपल्या बायकोकडे पाहत होता. ती रात्र जणू जादुई आणि आनंदाने भरलेली होती. आता ते दोघेही प्रत्येक अर्थाने खरे नवरा बायको झाले होते. आकाशला त्याची बायको जागी व्हावी असं वाटत होतं. खिडकीतून येणारे सूर्यकिरण त्यांच्या अंगावर पडत होते. मानसी, आकाश, ती झोपेतच लहान मुलीसारखी ओठ फुगवून पुटपुटली. हे दृश्य इतकं मोहक होतं की तो स्वतःला आवरू शकला नाही. त्याने तिला आणखी जवळ ओढून घेतलं आणि तिला घट्ट मिठी मारली. मानसीने पटकन त्याच्या गळ्यात हात घातले आणि आपल्या नवऱ्याला घट्ट पकडलं. तिच्या या कृतीने आकाश पूर्णपणे थक्क झाला. तिचे अर्धवट मिटलेले डोळे, लालसर ओठ आणि लाजेने गुलाबी झालेले गाल, हे सगळं पाहून त्याला पुन्हा एकदा तिला चुंबन द्यावंसं वाटत होतं. पण यावेळी त्याने स्वतःला आवरलं. त्याला तिला नीट जागं करायचं होतं. मानसी, तो तिच्या कानाजवळ येऊन पुन्हा हळूच तिचं नाव म्हणाला. आकाश, मला झोपू दे ना प्लीज. ती दुसऱ्या बाजूला वळली आणि पुन्हा झोपली. त्याचा हात ओढत त्याला जवळ पडायला सांगितलं. तिच्या या कृतीवर तो मोठ्याने हसू लागला. ती अगदी लहान मुलीसारखीच वागत होती. तू अगदी लहान बाळ आहेस मानसी, तो तिच्या कानात हसत म्हणाला. त्याचं हसणं आणि टोमणं ऐकून मानसीने डोळे न उघडताच त्याच्या गालावर हलकं चापट मारली. अगं सैतान, उठ, आपल्याला उशीर होतोय. तो तिचा हात धरत तिच्या कमरेला गुदगुल्या करू लागला. गुड मॉर्निंग. पुढच्या क्षणी तो तिच्या केसांवरून हात फिरवत तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. शेवटी मानसीने डोळे उघडले. ती आजूबाजूला पाहू लागली, अजूनही झोपेच्या गुंगीत. सकाळ झाली का? ती घड्याळाकडे पाहत म्हणाली. 8 वाजलेत. उठ मन्नू, अजून किती झोपणार? तो तिच्या गालाला हलका चिमटा काढत म्हणाला. ती पूर्णपणे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत होती, पण अचानक तिला जाणवलं की ती अजूनही तशीच आहे. दूर जा, ती पुटपुटली. आकाशने डोकं हलवलं. त्याला कळलं की आता तिला जास्त चिडवणं योग्य नाही. तो उठला, तिला तिचा ड्रेस दिला आणि खोलीतून बाहेर जायला लागला. मानसीने संशयाने त्याच्याकडे पाहिला आणि त्याचा हात पकडून त्याला पुन्हा आपल्याजवळ बसवलं. काय? तो गोंधळून तिच्याकडे पाहू लागला. तिचा चेहरा पाहून तो मनातच म्हणाला, आता पुन्हा काही ड्रामा नको. मानसीच्या भुवया संशयाने वाकल्या होत्या. तिने हळूच त्याच्या छातीवर हात ठेवला आणि त्याच्या शर्टकडे नीट पाहू लागली. थांब. तिने त्याचा शर्ट घट्ट पकडला. काय? तो भुवया उंचावत तिच्या पकडीतून शर्ट सोडवायचा प्रयत्न करू लागला. हा तोच शर्ट आहे का? ती त्याला जवळ ओढत म्हणाली. नाही. तो लगेच म्हणाला. नाही, मी स्वतः तो शर्ट निवडला होता. मला चूक होऊच शकत नाही. ती तो शर्ट मुठीत पकडून चुरगाडत म्हणाली. नाही नाही, हा दुसरा आहे. हा फिकट निळा आहे. आणि तो घाबरून शब्द अडखळत म्हणाला. खोटं बोलू नकोस आकाश, मानसी पुटपुटली. हो. तो शेवटी हार मानल्यासारखा मान हलवून उसासा टाकत म्हणाला. काय रे देवा. तो मनात स्वतःलाच रागावला. तो विषय तर तो पूर्णपणे विसरून गेला होता. किती घाणेरडा आहे. ती त्याच्याकडे रागाने पाहत त्याला जोरात ढकलून दूर झाली. आता पुन्हा हा शर्ट का घातलास? मानसी नाराज होऊन दुसरीकडे तोंड वळवत म्हणाली. मानसी, मला समजावू दे. आकाशने तिला आपल्या मजबूत हातांनी पकडला आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याला त्या दिवसाबद्दल फारसं आठवत नव्हतं, पण त्याची बायको प्रत्येक गोष्टीत खूप बारकाई करणारी होती. त्या दिवशी काहीच झालं नव्हतं, तुला पण माहीत आहे, तो तिला विनंती करत म्हणाला. मला माहीत आहे, मी तुला आधीच सांगितलं ना. सौम्याने मला सगळं कबूल केलंय. मानसी थोड्या उपरोधाने म्हणाली. हे वाक्य पुन्हा पुन्हा म्हणणं तुझी सवयच झाली आहे. जवळजवळ प्रत्येक परिस्थितीत तू तेच सांगतोस. जर काहीच झालं नसेल तर मला या सगळ्या घाणेरड्या गोष्टींवर विश्वास का ठेवायला लावतोस? आकाश, तू वेडा आहेस का? तू खूप मोठा मॅनिप्युलेटर आहेस आकाश. फक्त मला दुखवण्यासाठी तू किती मूर्खपणाच्या गोष्टी केल्यास. कितीतरी. ती थांबायलाच तयार नव्हती. मला तुझ्यावर राग आहे. आता पुन्हा तोच शर्ट का घातलास? त्या दिवसाची, त्या अपमानाची आठवण करून द्यायची एवढीच जिद्द आहे का?
तिने प्रश्न केला. किती हास्यास्पद आहे हे. तू वेडी झाली आहेस मानसी. तू लाडात वाढलेली राजकुमारी आहेस, सगळ्यांच्या प्रेमामुळे अगदी बिघडलेली. तू तर एकदम सैतान आहेस, तो तक्रार करत म्हणाला. सुदैवाने तिने त्याच्या शब्दांकडे फारसं लक्ष दिलं नाही. सगळं नीट सांग, नाहीतर मी पुन्हा त्या सोफ्यावर जाऊन झोपेन, जसं आधी झोपायचे, तिने इशारा दिला. मी तुला शिक्षा करणार नाही, स्वतःलाच शिक्षा करेन. तुला मला दुखवायचं होतं ना, ती गंभीर आवाजात म्हणाली. तिचे शब्द ऐकून आकाश खरोखरच चकित झाला. आता तुला हे सगळं ऐकायचंच का आहे? तुला आधीच माहीत आहे की काहीच झालं नव्हतं, तो उसासा टाकत म्हणाला. आकाशला कोणीही धमकावत नसे. त्याचे शत्रूही नाही, मित्रही नाही. तो चिडून दात ओठात चावू लागला. ती मानसी आहे, तुझी बायको, याची सवय करून घे. त्याचं मन त्याला समजावू लागलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा नाराज चेहरा. ड्रामा क्वीन, तो पुटपुटला. प्रत्येक मॅनिप्युलेटिव्ह नवरा असंच म्हणतो. नवऱ्यांसाठी बायका नेहमीच ड्रामा क्वीन असतात. ती खांदे उडवत म्हणाली. ऐक, मला फक्त तुझ्या तोंडून ऐकायचं आहे, बस इतकंच. तिच्या उत्तराने तो थोडा आश्चर्यचकित झाला. त्याला काही बोलायचं नव्हतं. वाद घालण्यापेक्षा सत्य सांगणंच योग्य होतं. खरं म्हणजे त्या दिवशी माझी तब्येत ठीक नव्हती. ती माझ्यासोबत हॉस्पिटलला आली होती. मला घरी सोडायला आली आणि माझ्यासाठी जेवणही बनवलं. तो थांबला आणि मानसीकडे पाहिलं. मी तिला माझ्यासाठी कॉफी बनवायला सांगितलं. ती घाबरली आणि कॉफी माझ्या शर्टवर सांडली. बस इतकंच. मी लगेच शर्ट काढून टाकला आणि थोडा वेळ तसाच बसलो. मला खूप थंडी वाजत होती. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला. मी तिला दुसरी कॉफी बनवायला आणि किचन साफ करायला सांगितलं. बस इतकंच. इतकंच? मानसी अजूनही त्याचा शर्ट घट्ट पकडून होती. मी तुला घरी येताना पाहिलं आणि तुझे काही कपडे. तो वाक्य पूर्ण न करता थांबला. ते माझे होते? ती धक्क्यात त्याच्याकडे पाहू लागली. आणि तुला चिडवण्यासाठी मी तिला किस केलं. तो इकडे तिकडे पाहत म्हणाला. तिला किस केलं? मला चिडवण्यासाठी? मानसी अविश्वासाने म्हणाली. त्याने ना उत्तर दिलं ना मान हलवली. मानसीने त्याचा हात दलगत दूर गेला आणि डोळ्यात पाणी येत त्याला बाजूला होण्याचा इशारा केला. हॉटेलमध्येही? ती समोरच्या रूममध्ये राहत होती. मला माहीत होतं की तू मला भेटायला येणार आहेस. जेव्हा कळलं की तू माझ्या रूमकडे येते आहेस, तेव्हा मी तिला रोप घालून आत यायला आणि मला फसवण्याचा अभिनय करायला सांगितलं. तो पुढे म्हणाला. मानसी, मी तुला सतत फसवत होतो. तो अजूनही खाली जमिनीकडे पाहत होता. त्याला चांगलं माहीत होतं की मानसी खूप बारकाईने सगळं पाहते. त्याच्या प्रत्येक हालचालीची तिला काळजी असते. जा, बाहेर जा. तिने त्याच्याकडे न पाहताच दरवाजाकडे बोट दाखवलं. आकाशने एक क्षण तिच्याकडे पाहिलं आणि फिकट चेहऱ्याने खोलीतून बाहेर निघून गेला. त्याने सगळं कबूल केलं. पण आता मला या सैतानाला सांगायचं आहे की मी मिस्टर विहारींना भेटून आले आहे. त्याचे गॉडफादर, त्याचे प्रोफेसर. मानसी मनात विचार करू लागली. ती छान रेडी झाली आणि त्याच्या प्रोफेसरची आठवण करत हॉलमध्ये चालत आली. स्वप्ना नीरज येण्याची वाट पाहत उभी होती. मुलांना सोबत आणल्याबद्दल ती स्वतःलाच शिव्या घालत होती. तिचं वाहन सर्व्हिसला दिलं होतं, त्यामुळे ती स्वतःची गाडी घेऊन आली नव्हती. तिला पुस्तक प्रदर्शनाला जायचं होतं आणि नव्याने आलेल्या पुस्तकांच्या आवृत्त्या आणि खंडांची एक झलक पाहण्याच्या उत्साहात ती 2 तास कॅबने प्रवास करून शहराच्या अशा कोपऱ्यात आली होती जिथे योग्य वाहतूकही नव्हती. नीरजने तिला आधीच सावध केलं होतं. तरीही ती तिथे जाण्याचा मोह आवरू शकली नाही. शहराच्या मध्यभागी काही बांधकाम सुरू असल्यामुळे कार आणि बाईक चालवणाऱ्यांसाठी ट्रॅफिक जाम रोजची समस्या झाली होती. या दिवसांत त्याचा सर्वात जास्त त्रास नीरजलाच होत होता. आज सलग 3ऱ्या दिवशी तो पुन्हा ट्रॅफिक जाममध्ये अडकला होता. संध्याकाळची गर्दीची वेळ होती. स्वप्ना आणि मुलं शहराच्या दुसऱ्या टोकाला होती आणि त्याला तिथे पोहोचायला किमान 2 तास तरी लागणार होते. त्याने कॅब बुक करण्याचा प्रयत्न केला, पण तिथे पोहोचायला त्यांनाही किमान 1 तास लागणार असल्याचं सांगितलं. तो अस्वस्थ झाला आणि त्याने आपल्या मित्रांना संजय आणि कुणालला फोन केला, पण काही उपयोग झाला नाही. त्यांच्यापैकी कोणीही स्वप्नापर्यंत पोहोचू शकत नव्हतं. वेळ जसजसा पुढे जात होता तसतसा नीरज अधिकच तणावात येत होता. पुस्तक प्रदर्शन अजून फक्त अर्ध्या तासात बंद होणार होतं. 10 वर्षाच्या सहवासात त्याने कधीही तिच्या पुस्तक वाचण्याच्या सवयीबद्दल चिंता केली नव्हती. पण आज मात्र पहिल्यांदाच त्याने मनातल्या मनात त्या सवयीला दोष दिला. शेवटचा उपाय म्हणून त्याने मानसीला फोन केला. त्याला फारशी आशा नव्हती,
त्याला माहीत होतं की ती या दिवसांत कामात खूप व्यस्त आहे. हॅलो जिजू, ती घाईत म्हणाली. हा वेळ फोन करण्यासाठी विचित्र होता, त्यामुळे तिला काहीतरी तातडीचं असल्याची जाणीव झाली. मानसी, तू कुठे आहेस? औपचारिकता करण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता. तिच्या मनातली शंका दूर झाली. घरी आहे, ती पटकन म्हणाली, त्याच्या आवाजातील घाई ओळखून. आता काय झालं असेल? ती काळजीत पडली. ठीक आहे, तो खोल श्वास घेत म्हणाला आणि कॉल कट करण्याच्या तयारीत होता. जिजू, सगळं ठीक आहे ना? मानसी जवळजवळ किंचाळल्यासारख्या आवाजात म्हणाली. तिने त्याला थोडा वेळ तरी कॉलवर थांबायला सांगितलं. तिला काहीही न सांगता तो कॉल कट करू शकत नव्हता. छोट्याशा गोष्टीसाठी मानसीला काळजी वाटू नये असं नीरजला वाटत होतं, म्हणून तो क्षणभर शांत राहिला. जिजू, मानसीने पुन्हा तक्रारीच्या सुरात हाक मारली. मानसीला चांगलं ओळखणाऱ्या नीरजने शेवटी परिस्थिती तिला सांगितली. आता उत्तर दिलं नाही तर ती खरोखर घाबरेल हे त्याला ठाऊक होतं. क्षणभर विचार करून मानसी हळू आवाजात म्हणाली, जर तुम्हाला हरकत नसेल तर मी आकाशला त्यांना घ्यायला सांगू का? थेट विचारताना ती थोडी संकोचली, पण लगेच तिला वाटलं की आता वेळ आली आहे. स्वप्ना मुलांसोबत एकटीच होती. नीरज येईपर्यंत किमान कुणीतरी तिच्या मदतीला असायला हवं. काय? नीरज थोड्या संकोचाने म्हणाला. क्षणभर त्याला कशी प्रतिक्रिया द्यावी तेच कळेना. तो शांत झाला. हे विश्वास किंवा अविश्वासाचं प्रकरण नव्हतं, तर आरामाचं होतं. त्याला माहीत होतं की स्वप्नाला कदाचित ते सोयीचं वाटणार नाही. रात्रभर तिचा नाराज चेहरा त्याला पाहावा लागेल. आकाश, काय म्हणतेस तू मानसी? नीरजने पुन्हा खात्री करून घेतलं. हो जिजू, आकाशही त्या प्रदर्शनात गेला आहे. तुम्ही सांगितलं तर मी त्याला दीदी आणि मुलांना घ्यायला सांगते, ती शांतपणे म्हणाली. काळजी करू नका, तिने त्याला आश्वस्त केलं. ठीक आहे, तो थोडा संकोचात पुटपुटला. तो गोंधळला होता. त्याच्या मनात अनेक विचार चालू होते. त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता हे त्याला माहीत होतं, पण तरीही त्याला थोडं हलकं वाटलं. किमान ओळखीचा कुणीतरी तरी आहे. ठीक आहे जिजू. मानसीने लगेच आकाशला फोन केला आणि कॉन्फरन्स कॉल लावला. नीरज तणावात होता आणि मानसीही. आकाश काही वेळ तिचा फोन उचलत नव्हता. क्षणभर तिचं हृदय धडधडणं थांबल्यासारखं झालं. कठीण माणूस, तुला तर मी संपवणारच आहे आकाश, ती मनातच पुटपुटली. त्याच्या प्रोफेसरला भेटल्याचं त्याच्यापासून लपवल्यामुळे तो तिच्यावर रागावला आहे हे तिला माहीत होतं. काल रात्री तिने धाडस करून त्याला सांगितलं होतं की ती त्याच्या प्रोफेसरला भेटली होती आणि त्यांच्याशी बोलली होती. त्यावेळी आकाश प्रेमाने आणि उत्कटतेने तिला चुंबन देत होता, पण हे ऐकताच तो अचानक थांबला आणि रागाने तिच्याकडे पाहू लागला. त्याने एक शब्दही बोलला नाही, पण तिला शांततेची शिक्षा द्यायला सुरुवात केली. ती काहीही विचारलं तरी तो उत्तर देत नव्हता. तिच्या बोलण्याकडेही तो लक्ष देत नव्हता. ती त्याला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होती तरीही तो निर्विकारच राहिला. तो तिच्याशी बोलत होता, पण त्याचं संभाषण फक्त आवश्यक माहितीपुरतं, 1-2 शब्दांत मर्यादित होतं. तरीही आज तिने धाडस करून त्याला फोन केला आणि बहिणी आणि मुलांसाठी मदत मागितली. मूर्ख, मानसी मनात म्हणाली. ती शांतपणे फोन उचलण्याची वाट पाहत होती. जर त्याने हा कॉल मिस केला तर त्याचं काय होईल हे कुणालाच ठाऊक नव्हतं. मन्नू, आकाशचा हलका कुजबुजणारा आवाज ऐकू आला आणि मानसीच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. मन्नू, इतकं प्रेम कशासाठी? ती क्षणभर मनात म्हणाली. तू कुठे आहेस? ती हळू आवाजात म्हणाली. नीरज जिजूंना तुझ्याशी बोलायचं आहे, ते दुसऱ्या लाईनवर आहेत. ती पटकन सलग बोलून गेली. तिचा नवरा काहीतरी बोलून बसण्याआधीच तिने सगळं सांगून टाकलं, कारण तो काय बोलू शकतं हे तिला चांगलंच माहीत होतं. आकाशला तिच्या आवाजातील तणाव जाणवला आणि तो क्षणभर शांत राहिला. त्याला वाटलं होतं की ती माफी मागण्यासाठी फोन करत आहे, कारण तिला त्याची खूप आठवण येत असेल. पण आता काय झालं होतं? त्याने मुद्दाम तिला घरी सोडून पुस्तक प्रदर्शनाला येऊन तिला छेडायचा विचार केला होता. पण त्याला मुळीच कल्पना नव्हती की मानसी तर घरी बसून तिचा आवडता टीव्ही शो बघण्यात व्यस्त आहे. नीरज आणि आकाश दोघेही काही क्षण काहीच बोलले नाहीत. मानसीच्या घशात गोळा आला. तिला वाटलं की हे काही चालणार नाही. तिने दोघांनाही जबरदस्तीने बोलायला लावू नये, म्हणून तिने स्वतःलाच मनात समजावलं. शेवटी नीरज बोलला आणि मानसी आनंदाने उजळून निघाली. आकाश, तू माझी पत्नी स्वप्ना आणि माझ्या मुलांना घेऊन येशील का? तेही त्याच प्रदर्शनात आहेत. मी ट्रॅफिक जॅममध्ये अडकलो आहे. नीरजने आपला सगळा अहंकार बाजूला ठेवून विचारलं. त्याने फार विचार केला नाही. कोणत्याही परिस्थितीत ते सुरक्षित असावेत असंच त्याला वाटत होतं, कारण त्याला माहीत होतं तेच त्याचं आयुष्य आहेत.
मानसी आनंदाने फिरली आणि मोबाईलचा स्पीकर बंद करत आनंदाने किंचाळली. तिला हवं होतं तेच झालं होतं. हो, नक्की. आकाश थोडा अडखळत म्हणाला. मानसीने त्याचा आवाज ऐकला आणि त्याचा चेहरा कसा असेल याची कल्पना करू लागली. तो कसा दिसत असेल आत्ता? थँक यू. नीरजने खोल श्वास घेत त्याचे आभार मानले. तो थोडासा शांत झाला. आकाश काही बोलायच्या आधीच मानसीने त्याचा कॉल कट केला. सकाळपासून आकाश तिला सायलेंट ट्रीटमेंट देत होता, पण आता त्याला तीच परत देण्याची तिची पाळी होती. नीरज काही क्षण मोबाईलकडे पाहत राहिला. काळजी करू नका जीजू, तो नक्की त्यांना घेऊन येईन. मानसीने त्याला आश्वस्त केलं. नीरजने फक्त हलकंसं हं म्हटलं, पण त्याच्या मनात एक विचार आला. तिने त्याला व्यवस्थित धन्यवाद देण्याआधीच कॉल का कट केला असेल? इशू? स्वप्ना अक्षरशः थरथरत होती आणि मनापासून रडत होती. तिला इशू कुठेच सापडत नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत ती तिचा हात धरूनच होती. ती नीरजशी बोलली, इकडे तिकडे पाहिलं आणि अचानक इशू कुठेच दिसेनाशी झाली. ती तर सतत तिला हातातच घेऊन फिरत होती. फक्त एका क्षणासाठी तिने तिचा हात सोडला आणि ती गायब झाली. आता ती कुठे आहे? स्वप्ना प्रदर्शनाच्या प्रत्येक कोपऱ्यात फिरून पाहत होती. शेवटी ती जमिनीवर बसली, जोरजोराने श्वास घेत. कुठे आहे ती? कुठे आहे माझी मुलगी? तिने सुधनला मिठी मारली आणि जोरजोराने रडू लागली. तिने मदतीसाठी इकडे तिकडे पाहिलं, पण इथे तिला कोणीच ओळखीचं नव्हतं. तिने सुधनलाही विचारलं, पण तो इतका लहान होता की त्याला काही समजत नव्हतं. त्याने एवढंच सांगितलं की कोणीतरी त्याच्या बहिणीला घेऊन गेला, पण तो कोण होता हे त्याला माहीत नव्हतं. स्वप्नाने नीरजला फोन करायचा विचार केला, पण ती थांबली. जर मी नीरजला खरं सांगितलं तर त्याला हृदयविकाराचा झटका येईल. तिच्या डोक्यात एकापेक्षा एक भयानक विचार येत होते. क्षणभरही ती नीट विचार करू शकत नव्हती. तिने पटकन डोळे मिटले आणि पुन्हा अश्रू गालांवरून वाहू लागले. ती कोणत्याही परिस्थितीत हार मानणार नव्हती. ती घाईघाईने उठली आणि सगळीकडे शोधू लागली. तिने बॅगेतून मोबाईल काढला. इशूचा फोटो सगळ्यांना दाखवत तिच्याबद्दल विचारू लागली, पण दुर्दैवाने कुणाकडूनही तिला चांगलं उत्तर मिळालं नाही. ती धावतच CCTV रूममध्ये गेली आणि फुटेज पाहू लागली. शेवटी त्यांना एक धागा मिळाला. स्वप्ना तिथून सेलरकडे प्रवेशद्वाराच्या दिशेने चालत गेली आणि तिथे तिने जे पाहिलं ते पाहून तिचा श्वासच रोखला गेला. इशूला एका अनोळखी माणसाने उचलून नेलं होतं. तो कोण आहे? ती मनात त्याला शिव्या देत प्रवेशद्वाराकडे धावत निघाली. धापा टाकत घाईघाईने तिने सुधनचा हात घट्ट धरला आणि बाहेर धावत गेली आणि अचानक कोणाशी तरी धडकली. क्षणभर ती चिडली आणि त्याचा रस्ता अडवल्याबद्दल त्याला काही शिव्या दिल्या, पण तिच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही. तो माणूस हललाही नाही. ती चिडून वर पाहते आणि तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. तो माणूस इशूला आपल्या हातात सुरक्षितपणे धरून उभा होता. इशू? तिचे डोळे आनंदाने चमकले. शेवटी तिला तिची मुलगी सापडली होती. तिची राजकन्या परत मिळाली होती. ती ज्या क्षणी हरवली होती त्या क्षणी स्वप्ना जणू मरूनच गेली होती. तिने नीरजचा विचार केला आणि अपराधीपणाने तिचं मन भरून आलं. माझ्या मुलीचं काय झालं असतं? मी नीरजला तोंड कसं दाखवलं असतं? मी स्वतःला कधी माफ केलं असतं का? ती प्रत्येक क्षणी अपराधीपणाने मरत राहिली असती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटले, पण ती कानापर्यंत हसली. तिने इशूच्या गालांवर, छोट्या हातांवर आणि बोटांवर वारंवार चुंबन घेतलं. तिने तिचे हात घट्ट पकडले आणि ओठांजवळ नेले. मग तिची नजर त्या माणसाकडे गेली ज्याच्या हातात इशू होती. आकाश. ती पुन्हा पुन्हा पापण्या लवू लागली. तिने झटपट मुलीला आपल्या हातात घेतलं. जवळजवळ त्या माणसाला जोराने ढकलत. आकाश तिच्या या वागण्याने आश्चर्यचकित झाला. त्याला खूप वाईट वाटलं. तो फिकट चेहऱ्याने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. ती त्याच्यावर एवढी रागावली का आहे हे त्याला समजत नव्हतं. खरंच तिच्याकडे काही कारण आहे का? तो मनात विचार करू लागला. तू ठीक आहेस ना इशू? स्वप्ना पुन्हा तिच्या गालावर चुंबन घेत विचारत होती. आकाश काही क्षण शांत उभा राहिला. ती काही बोलेल म्हणून वाट पाहत, पण तिने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. त्याला स्पष्ट दिसत होतं, तिला त्याची उपस्थितीच आवडत नव्हती. तिच्या वागण्याने त्याला दुखापत झाली, पण तरीही तो शांत राहिला, स्वतःलाच समजावत. तू काय केलंस? ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहत कपाळावर आठ्या घेतल्या. ती नेहमी त्याच्याकडे असंच का पाहते? तिने आयुष्यात कधी एकदाही त्याच्याकडे हसून पाहिलं आहे का? किमान माणूस म्हणून तरी ती त्याच्याशी वागू शकत नाही का? बहिणीचा नवरा म्हणून तिने त्याला कधीच आदर दिला नव्हता. हो, त्याने तिच्या कुटुंबाशी आणि तिच्या बहिणीशी पूर्वी खूप वाईट केलं होतं, पण तो आता खूप बदलला होता.
तो उदास चेहऱ्याने उभा राहिला. दोन्ही बहिणींनी त्यांच्या वडिलांच्या आजारासाठी त्याला जबाबदार धरलं होतं. तो प्रसंग अजूनही त्याला आठवत होता आणि तो काही क्षण तिच्याकडे निरखून पाहत राहिला. मी काय केलं मिसेस नीरज? तो पुटपुटला, इकडे तिकडे पाहत तिच्या रागाचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत. इशू, तू ठीक आहेस ना? कुठे लागलं तर नाही ना बाळा? ती सतत आपल्या मुलीला वेगवेगळे प्रश्न विचारत होती, पण त्याच्या प्रश्नाचं मात्र तिने अजिबात उत्तर दिलं नाही. ती पूर्णपणे इशूची वरपासून खालपर्यंत तपासणी करण्यात व्यस्त होती. तिला काही लागलं नाही ना? ती ठीक आहे ना? हेच पुन्हा पुन्हा विचारत. आकाशला काहीच कळत नव्हतं. शेवटी त्याने मनात निष्कर्ष काढला की ती त्याच्याशी बोलणारच नाही. मिसेस नीरज, आपण जाऊ का? त्याने विचारलं. काय? कुठे? ती किंचाळली. मानसीने तुम्हाला काही सांगितलं नाही का? त्याने भुया उंचावत विचारलं. मानसी? तू खरंच अशक्य आहेस. तो मनातच चिडला, पण आपला राग आवरला. मिस्टर नीरजने मला तुम्हाला घ्यायला सांगितलं. ते ट्रॅफिक जाममध्ये अडकले आहेत. तो हलक्या उसास्यासह म्हणाला. खरंच? ती गोंधळली आणि मोबाईलकडे पाहू लागली. हवं तर तुम्ही त्यांना फोन करून विचारू शकता. तो अविश्वासाने डोकं हलवत म्हणाला. तिने लगेच फोन काढला आणि नीरजचा नंबर डायल केला. हे खूपच झालं. आकाश कपाळ चोळत मागे वळला. नीरजने पहिल्याच रिंगला फोन उचलला. खरं तर तो तिच्या फोनचीच वाट पाहत होता. आकाश तुला भेटला का? नीरजने घाईघाईने विचारलं. त्याचा प्रश्न ऐकून स्वप्ना थोडी आश्चर्यचकित झाली. हो, ती मान हलवत म्हणाली आणि आकाशकडे थोडं उघडून हसत पाहिलं. नीरज फोनवर काहीतरी सांगत होता आणि स्वप्ना ते सगळं ऐकत होती, मध्येच आकाशकडे चोरट्या नजरेने पाहत. दुसरीकडे आकाश मात्र खूपच अवघडलेला होता. तिला तो आवडत नाही हे त्याला माहीत होतं, पण इतका द्वेष करते हे त्याने कधीच कल्पना केली नव्हती. सर, एक सुरक्षा रक्षक त्याच्याकडे आला आणि त्याच्या हाताकडे पाहत म्हणाला. तुम्ही ठीक आहात ना? हो, ठीक आहे, आकाशने नजर वळवत उत्तर दिलं. स्वप्नाच्या लक्षात आलं की त्याच्या हातावर ओरखडा आहे आणि रक्तही येत होतं. बाळा, तू ठीक आहेस ना? आकाशने इशूकडे हसत विचारला आणि बोटं वाजवली. गार्ड म्हणाला. मॅडम, तुम्ही खूप नशीबवान आहात. कोणीतरी तुमच्या बाळाला घेऊन प्रवेशद्वाराकडे पळण्याचा प्रयत्न करत होता. सर वेळेत आले आणि त्यांनीच आम्हाला बाळ वाचवायला मदत केली. तो आश्चर्याने आकाशकडे पाहत म्हणाला. हे ऐकून स्वप्ना हादरून गेली. ती लाजून तिथेच उभी राहिली. मी काय केलं? त्याचे आभार मानण्याऐवजी तिने त्याच्याशी वाईट वागणूक दिली आणि आपल्या वागण्याने त्याला दुखावलं. तिला खूप वाईट वाटलं आणि तिने निराशेने उसासा टाकला. आकाशने तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखले आणि थोडंसं दुःखी हसला. क्षणातच स्वप्नाला भानावर आल्यासारखं झालं आणि तिला कळालं की तिने आत्ताच काय केलं होतं. काय केलं होतं? गाठचे शब्द ऐकून तिला स्वतःचीच लाज वाटली. आकाशबद्दल तिने इतक्या कटू पद्धतीने निर्णय घेतला होता. नीरजने तिला नेहमीच सांगितलं होतं की आकाशबद्दल इतक्या लवकर मत बनवू नकोस. आता तिला त्याचा अर्थ समजला होता. तिला आपल्या प्रिय नवऱ्याला विचारलेले मूर्ख प्रश्नही आठवले आणि तिला जाणवलं की ती आकाशशी नेहमी किती चुकीच्या पद्धतीने वागत होती. आता मी काय बोलू? ती एकदम स्थिर उभी राहिली, जणू एखाद्या दगडासारखी. अचानक तिला सगळं उमगलं होतं. खरं तर त्याने त्याचं आयुष्यच परत दिलं होतं. हा विचार येताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मला माफ करा. यावेळी तिने खऱ्या मनाने डोळ्यात अश्रू घेऊन माफी मागितली. ती एक आई होती आणि ज्याने तिच्या मुलीचा जीव वाचवला त्याच्यापुढे ती शांत कशी राहू शकली असती? तिचा अभिमान आणि अहंकार, त्याने केलेल्या मदतीपुढे काहीच नव्हते. हे ऐकून आकाशच्या मनाला क्षणभर स्पर्श झाला. ती हलकसं हसली आणि त्याला खूप दिलासा मिळाला. तिने इशूला त्याच्याकडे पुढे केलं. काही मिनिटांपूर्वी ती त्याच्या हातातून मुलीला जवळजवळ हिसकावून घेत होती आणि आता ती पुन्हा त्याच्याकडे देत होती. आकाश हसला आणि हळुवारपणे बाळाला आपल्या हातात घेतलं, मान हलवत. यामुळे त्याच्या मनात तिच्याबद्दल चांगली भावना निर्माण झाली. थँक्यू, या छोट्या राजकन्येमुळे, तो मनात म्हणाला आणि इशूच्या गालावर चुंबन घेतलं. त्याला तेव्हा अजिबात माहीत नव्हतं की लोकांच्या डोळ्यात त्याने तयार केलेली प्रतिमा आयुष्यात एका टप्प्यावर त्याला सतत त्रास देणार आहे. फोनवर काही मूर्खपणाचं बोलायला त्याला फक्त 1 सेकंद लागला होता, पण ते शब्द परत घेऊन आपली चूक सुधारण्यासाठी तो आता किती संघर्ष करत होता. या प्रक्रियेत त्याची सगळी ऊर्जा संपत होती. म्हणूनच त्याने कुणालाही दोष दिला नाही, ना मानसीला ना स्वप्नाला. कोणाचाही दोष नव्हता. स्वप्ना सुधनचा हात धरून त्याच्या मागे चालत होती आणि आकाशला त्या छोट्या राजकन्येसोबत खेळण्याचं भाग्य मिळाल्यासारखं वाटत होतं. काही मिनिटातच ते दोघं मित्र झाले होते.
आकाश त्यांना आपल्या गाडीजवळ घेऊन गेला आणि स्वप्नाला आत बसायला सांगितलं. ती पटकन गाडीत बसली आणि मुलांना आरामात बसवलं. आकाशही गाडीत बसला आणि फर्स्ट एड किट शोधू लागला. खूप शोधल्यानंतर शेवटी त्याला ते सापडलं. तो जखमेवर पट्टी बांधण्यासाठी वस्तू काढत बसला होता. स्वप्नाने ते पाहिलं आणि हळूच पुढच्या सीटवर येऊन त्याला मदत करू लागली. तिने कापूस आणि औषध घेतला आणि खूप संयमाने त्याच्या जखमेवर पट्टी बांधली. दोघांमध्ये एक शब्दही झाला नाही. सभोवती पूर्ण शांतता होती. पण यावेळी ती शांतता आधीसारखी अस्वस्थ नव्हती. ती खूप शांत आणि आरामदायक होती. आता आकाशला कळत होतं, त्याच्या उपस्थितीत स्वप्नाला अजिबात अस्वस्थ वाटत नव्हतं. तो स्पष्ट पाहू शकत होता की ती आपल्या चुकीबद्दल पश्चाताप करत होती. यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.